कुठे आहे तुमचं रेस्टॉरंट? मॅम, मला कळतंय. नाही म्हणजे आपण पहिल्यांदा एकत्र काम करणार आहोत, त्यामुळे तुमच्या मनात खूप शंका आहे, खूप प्रश्न आहे. पण तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी खूप प्रामाणिक माणूस आहे आणि भाऊंची तशी शिकवणच आहे. एक मिनिट. हा ऍडव्हान्स चेक. म्हणजे मी प्रामाणिक असल्याची पावतीच समजा. आणि एकदा का तुम्ही मला क्लायंट म्हणून स्वीकारलं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईनच मी. आणि तुम्हाला जो प्रश्न पडलाय पत्त्याचा, तो मी आता दूर करतो ना. उद्या माझ्या हॉटेलवरच भेटू, चालेल? आय एम सो सॉरी, पण मी आता फार चर्चेसाठी वेळ देऊ शकत नाही, कारण मला थोडा उशीर होतोय. नाही, मी वेळेत आलो होतो पण तुम्हालाच उशीर झाला. आय नो तुम्ही कुठल्या तरी कामात बिझी असाल, नाहीतर सावी नाईक लेट नाही करणार. पण मी एका इन्व्हेस्टर सोबत मीटिंग करतोय, सो मला जावं लागेल. आय नो मी खूप बोलतोय, पण अजून पण मला सगळी माहिती नाही मिळाली. मॅम, मी तुम्हाला सगळी माहिती देईन. पण ह्या मीटिंग मध्ये आपण एकमेकांसाठी योग्य आहोत की नाही एवढं आपल्याला कळलं तर पुरेसं आहे मला वाटतं. आणि तुम्ही तर माझ्यासाठी माझी फर्स्ट चॉईस आहात. आणि माझं विचाराल तर मी फार सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे. मी फार मेहनतीने हा बिझनेस मोठा करायचं ठरवलंय. मी कधी कोणाला फसवलं नाही, लुबाडलं नाही, कोणावर अन्याय करत नाही, कोणाचा अन्याय सहनही करत नाही. या तत्वाने वागणारा मुलगा आहे. मी पहिल्यांदाच हा हॉटेलचा बिझनेस सुरू करतोय. म्हणजे लोकांना खाऊ घालण्यासाठी, त्यांच्याकडनं पैसे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा मी व्यवसाय करणार आहे. आणि यात जर मला तुमची साथ मिळाली तर माझा यशस्वी होईल बिझनेस. आणि भाऊरावांची नात माझ्यासारख्या मुलाला नाही कसं म्हणेल. मी फार मनापासून तुमच्याकडे आलोय. आणि हा, मी यातनं स्वतःचा फायदा नाही करून घेणार. मी तसा मुलगा मुळीच नाही. म्हणूनच हा ऍडव्हान्स चेक दिलाय तुम्हाला. हे तुमच्याकडेच ठेव. अरे नाही, खूप छान बोलता तुम्ही, पण आधी मला तुमच्या हॉटेलवर येऊन सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. मग मी ठरवेन. आणि तुमच्या बोलण्यावरनं असं वाटत नाहीये की तुम्हाला या गोष्टीसाठी काय हरकत असेल. नाही, महिला एका दिवसात कुठून उभं करायचं हॉटेल? डन, तुम्ही म्हणाल तसंच होईल. ठीक आहे, येतो आम्ही आता. हा, भेटून छान वाटलं.
पॉइंट असा आहे की तुमची सून तर माझ्या जाळ्यात सापडली आहे, पण तिला बघायचे उद्या हॉटेल. पण तुमचा प्लॅन सक्सेसफुल होईल याची गॅरंटी नाही देऊ शकत आपण. पण तिला बघायचे उद्या हॉटेल. आणि त्या हॉटेल बघितल्याशिवाय मला नाही वाटत ती आपलं पुढचं काम घेईल. त्यामुळे उद्याचा दिवस उजाडायच्या आत आपल्याला नवीन हॉटेल उभं करावं लागणार. त्याची काळजी तू नको करू. आम्ही बघतो काय करायचं ते. तू तुझा पुढचा प्लॅन तयार कर. ओके मॅडम, थँक्यू. तुझ्या मनात अजून काही शंका आहेत का? नाही, काही बोलायचं असेल तर बोल. बोलणारच आहे. नाही, हे सगळं झालं ते ठीक आहे, आनंद आहे, पण त्या धैर्याचं काय? या सगळ्यामध्ये त्या धैर्याचं तू काय करायचं ठरवलंयस? त्याचं काय करायचंय? त्याचं काय करायचं म्हणजे त्या सावीवर जेव्हा केव्हा संकट येतं का नाही, तो तिच्या मागे जातो, तिचा पाठीराखा बनतो. यावेळेस पण तो जाणार बघतो. असं जर झालं तर काय करायचं? हं? बोलतोय बरोबर. त्याचा विचार केलाय मी.